नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण हरभरा, तूर, मटार, हिरवी मिरची आणि बोरांच्या बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हरभरा दर स्थिरावलेत. बाजारातील आवक सध्या कमी आहे, मात्र आयात स्टॉकचा दरावर दबाव आहे. देशात स्टॉक असल्याने आयातही काहीशी कमी होतीये. याचा फटका मात्र देशातील शेतकऱ्यांना बसतोय. सध्या हरभरा 5,000 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. दुसरीकडे हरभरा लागवडही सुरू आहे. सरकारचे धोरण आयातीला पूरक आहे, त्यामुळे पुढील काही दिवस हरभरा दर दबावातच दिसू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात सध्या मटारची आवक सुधारते, त्यामुळे दरातील तेजीही कमी झाली आहे. राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये मटारची आवक सुरू झाली आहे. सध्या पुणे आणि मुंबई बाजारातच मटारची आवक चांगली दिसतीये. इतर बाजारांमधील आवकही सुधारते, यामुळे दरात नरमाई पाहायला मिळाली. सध्या मटार बाजारात 5,000 ते 6,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय. मटारची आवक पुढील काळात आणखी सुधारण्याची शक्यता आहे, त्यामुळे मटारच्या दरातही चढ उतार राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक अद्यापही वाढलेली नाहीये. आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याचं व्यापारी सांगतायत. हिरव्या मिरचीला इतर भाजीपाला दराचाही आधार मिळताना दिसतोय. सध्या हिरवी मिरची सरासरी 3,000 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. हिरव्या मिरचीची आवक आणखी काही दिवस कमीच राहून दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. थंडी सुरू झाल्यानंतर राज्यातील बाजारात आंबट गोड बोरांचीही आवक सुरू झाली आहे. सध्या बोरांचा मुख्य हंगाम सुरू झालेला नाहीये, त्यामुळे आवकही कमी आहे. पुढील काही आठवड्यानंतर मुख्य हंगाम सुरू होऊन आवकही सुधारण्याची शक्यता आहे. सध्या बोरांना प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 3,000चा दर मिळतोय. बोरांचं उत्पादनही यंदा कमी राहण्याची शक्यता काही शेतकरी व्यक्त करतायत, त्यामुळे यंदा बोरांनाही बऱ्यापैकी दर राहू शकतो, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 1-2 ठिकाणी नव्या तुरीची आवक होतीये. या तुरीला हमीभावापेक्षा कमीच दर मिळतोय. नवी तूर 7,000 ते 7,200 रुपयांनी विकली गेली, तर आयात तूर 6,200 ते 6,500 रुपये आणि जुनी तूर 6,500 ते 7,000 विकली जाते. तर तुरीचा हमीभाव 8,000 रुपये. देशातील बाजारात तुरीच्या आवकेचा दबाव नाहीये, मात्र तरीही आयात मालामुळे दरावर दबाव आहे. तुरीची आवक सुरूच आहे, त्यामुळे दरात काहीसे चढउतार सुरूच राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.